मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक अशी शांत रात्र पण मुघल सैन्याने अचानक हल्ला केला। पण मित्रा, त्या हल्ल्यानंतर सर्वांना वाटत होता आता सर्व काही संपलेलं आहे। पण मित्रा, त्या रात्री एक असा प्लॅन तयार झाला होता जो सर्व काही इतिहासच बदलणारा होता। मुघल सरदार शाहिस्त खान प्रचंड सैन्यासह पुढे आला होता आणि मित्रा, त्याच शाहिस्त खानाने आपल्या पुण्यामध्ये तड ठोकला आणि शाहिस्त खानाचे हल्ले सुरू झाले। त्यानंतर संपूर्ण मराठा सैन्य दबावात आलं होतं आणि या सर्व घटनेमुळे लोकही घाबरले होते, मावळे चिंतित होते आणि आता काय होणार हा विचार तर सर्वांनाच येत होता। पण एक माणूस अजूनही शांतच होता मित्रा, तो म्हणजेच आपले छत्रपती शिवाजी महाराज। ते घाबरले नाहीत, ते विचार करत होते। कारण मित्र, आपल्या महाराजांना माहित होतं सरळ युद्धात जिंकणं अवघड आहे, म्हणून त्यांनी ठरवलं यावेळी युद्ध नाही तर खेळ होईल। आणि त्यानंतर मित्र, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक वेगळीच योजना आखली होती। आणि मित्र, आपल्या महाराजांची योजना म्हणजेच रात्री शांतपणे शत्रूच्या किल्ल्यात घुसायचं। संपूर्ण मुघल सैन्याला चुकीची माहिती देण्यात आली होती आणि आपल्या महाराजांच्या मराठ्यांनी लग्नाच्या मिरवणुकीसारखं रूप घेतलं होतं। कोणालाही संशय येणार नाही अशी ती योजना होती। त्या रात्रीचा अंधार आणि सर्व काही शांत आणि अचानकच आपले छत्रपती शिवाजी महाराज शत्रूंच्या किल्ल्यात पोहोचले। मित्रा, सर्व मुघल सैन्य झोपेतच होतं आणि कोणीही कल्पना केली नव्हती अशी आपल्या महाराजांची योजना होती। मित्रा, आपले महाराज थेट शाहिस्त खानाच्या खोलीत पोहोचले होते आणि आपल्या महाराजांनी अचानक हल्ला केला। शाहिस्त खान घाबरला, त्याचा हात जखमी झाला होता, तो खिडकीतून पडून गेला आणि मित्रा, मुघल सैन्य गोंधळलं। त्यांना कळेना हे कसं झालं। जिथे ते जिंकले असं वाटत होतं तिथेच ते हरले। मित्रा, ही फक्त एक लढाई नव्हती, हा होता बुद्धीचा विजय। जिथे सर्वांना वाटलं सर्व काही संपलं, तिथेच आपल्या महाराजांनी इतिहास घडवला।